प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान प्रीतीत सर्वांना सलाम. आवाज ऐकू येतो सगळ्यांना? परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की आज जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सर्वांमध्ये येऊन आज भक्तीमध्ये सहभागी होण्याची सुंदर संधी परमेश्वराने दिली. त्याचप्रमाणे मंडळीचे पाळसाहेब, संदानरे पाळसाहेब आणि सर्व चर्च कमिटी तसेच महिला मंडळ आणि उपस्थितांचे मनापासून आभार मानते की आपल्या बरोबर इथे येऊन परमेश्वराचा वचन सांगण्याची सुंदर संधी दिली. थँक्यू पाळसाहेब. यावेळेस आपण परमेश्वराचं वचन ऐकणारे सर्व महिलांना, मंडळीतल्या सर्व मातांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आधी फक्त मायबांना म्हणायचे, आता आपले दोन आपले सण झाले असं आपण म्हणू शकतो. आपण 2 वेळा सेलिब्रेट करू शकतो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की यावेळेसही त्याचं वचन ऐकण्याची सुंदर संधी त्याने आपल्याला दिलेली आहे. आणि योहान 17:17 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जी महायाजकीय प्रार्थना केलेली आहे त्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त पित्याला म्हणतो की तुझं वचन हे सत्य आहे. परमेश्वराचं वचन काय आहे? सत्य आहे. योहान 8:32 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, योहान 8:32 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि योहान 14:6 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आता जे आपण शुभवर्तमान वाचलं, योहानाचं शुभवर्तमान पहिला अध्याय, आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सत्य म्हणजे देवाचा शब्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त योहान शुभवर्तमान याच्या 6व्या अध्यायामध्ये म्हणतो की देहापासून काही लाभ नाही, तर जे वचन मी तुम्हाला सांगतो ती आत्मा आणि जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला कळतं की परमेश्वराचं वचन हे सत्य आहे. परमेश्वराचं वचन आपल्याला बंधमुक्त करणार आहे. परमेश्वराचं वचन आपल्यासाठी आत्मा आणि जीवन आहे. आणि तसंच नीतिसूत्राचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 22व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. नीतिसूत्राचं पुस्तक याचं 4था अध्याय आणि 22व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराची वचनं ही आपल्या संबंध देहाला आरोग्य आहे. कशासाठी आरोग्य आहे? संबंध देहाला आरोग्य आहे. म्हणून आज जेव्हा आपण परमेश्वराचं हे वचन ऐकणार आहोत की जे आत्म्याची तलवार आहे, जी दुधारी तलवार आहे, ते परमेश्वराचं वचन ऐकत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्व सामर्थ्यशाली नाव घोषित केलं जात असताना, परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्याची उपस्थिती असताना आपण आशेने आणि विश्वासाने बसूया की हे वचन ऐकत असताना आपली प्रत्येक समस्या दूर होणार आहे, प्रत्येक अडचण दूर होणार आहे, प्रत्येक अडखळण दूर होणार आहे, प्रत्येक आजार बरा होणार आहे. वचन ऐकता ऐकता. प्रेज द लॉर्ड. कारण हे वचन आपल्याला बंधमुक्त करणार आहे. म्हणून आपण पूर्ण नम्रतेने, आदराने आणि सगळ्याने परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया आणि वचन ऐकण्यासाठी स्वतःला समर्पित करूया. आपण प्रार्थना करू. बाबा, तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो. आजच्या सुंदर सकाळच्या वेळेस तुझ्या पवित्र मंदिरात तुझी उपस्थिती असताना तुझ्या कृपेच्या राजासनाजवळ धैर्याने येण्याची सुंदर संधी तू आम्हाला दिलीस, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. आपा पित्या, तुला धन्यवाद देतो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, तुझ्या पवित्र जिवंत लिखित वचनाबद्दल आणि पवित्र आत्म्याबद्दल. पवित्र आत्म्या, मी पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून राहतो. तू आम्हाला आबा पित्याची आणि प्रभू येशू ख्रिस्ताची अधिकाधिक ओळख करून दे. पवित्र आत्म्या, तू आम्हाला पूर्ण सत्यात ने. आणि आबा पित्या, आम्ही तुझं नाव, तुझं वचन धैर्याने घोषित करत असताना आणि ते ऐकत असताना तू आपला हात लांब कर आणि तुझ्या वचनाचं समर्थन कर. तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये चिन्ह, चमत्कार, अद्भुत कृत्य घडावे असं तू कर. आणि प्रभू येशू, आज आम्ही तुझं वचन ऐकत असताना आमच्या अंतःकरणाचे नेत्र तू उघड, म्हणजे तुझी प्रीती आम्हाला कळेल आणि तुझ्या विजयामध्ये आम्ही जीवन जगू शकू. आम्ही तुझं वचन केवळ ऐकणारे न होता त्याप्रमाणे आचरण करणारे होण्यास आणि विश्वासाप्रमाणे कृती करणारे होण्यास तुझी कृपा तू आम्हाला करून दे. पुन्हा एकदा आम्हा सर्वांना तुझ्या चरणाजवळ समर्पित करून तारणाऱ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विनंती केली म्हणून आमेन. महिला दिन असू द्या किंवा मायबार असू द्या, पण नीतिसूत्र 31चा जर उल्लेख झाला नाही तर आपल्याला चुकल्यासारखं वाटतं, हो ना. मग महिलांच्या संदर्भात काहीही कार्यक्रम असला तर नीतिसूत्र 31 असायलाच पाहिजे. आणि त्या परंपरेप्रमाणे आपण आजही नीतिसूत्राचा 31वा अध्याय वाचलेला आहे. आणि याच्या
शेवटल्या काही वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं 29 आणि 30 वचनांमध्ये. जर ही वचनं आपण पाहिली तर एक सद्गुणी स्त्री आपल्याला इथे पाहायला मिळते की जी सर्व गुण संपन्न. असं तिच्या आयुष्यातलं कोणतंच क्षेत्र नाहीये की जिथे ती मागे. ती कामाच्या बाबतीत पुढे आहे, कुटुंबाच्या बाबतीत पुढे आहे, पतीची सेवा करण्यात आहे, मुलांची काळजी घेण्यात आहे आणि सर्व बाबतीत आपण बघतो की ती सर्व गुण संपन्न आहे. आणि मग आपल्याला प्रत्येकीलाच वाटतं ना की आपण असं सद्गुणी असावं. पण आधी जर आपण पूर्वीचा काळ बघितला की प्रत्येक लग्न पत्रिकेवर हेच वचन असायचं की सद्गुणी स्त्री कुणाला प्राप्त होते तिचं मोल मोत्याहून अधिक. अगदी प्रत्येक लग्न पत्रिकेवर हेच असं. पण मला वाटतं सत्य समजलं आणि सत्याने बंधमुक्त केलं की काय ते वचनच गायब झालं पत्रिकेवर, हो ना. आणि ते वचनच आपल्याला पाहायला मिळत नाही. असो, पण एका सुंदर सद्गुणी स्त्रीचे इथे वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि 29व्या वचनामध्ये तिचा पती उठून तिला म्हणतो की बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत. बरोबर? फक्त सद्गुणी स्त्रीमध्ये सद्गुण आहेत का? नाही, बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले. मग फक्त ख्रिस्ती विश्वासणाऱ्या स्त्रियांमध्ये सद्गुण असतात का? नाही. पुष्कळ वेळा आपल्या ख्रिस्ती स्त्रिया भांडायला पुढे असतात, हो ना. आणि इतर ज्या स्त्रिया आहेत की ज्या विश्वासणाऱ्या नाहीये त्याच्यामध्ये आपल्याला पुष्कळ सद्गुण पाहायला मिळतात. बरोबर? बरोबर. आपण खूप गंभीर चेहरे करून नाही बसलं तरी चालेल. आपण इथे पीएचडी करायला आलेलो नाहीये. आपण पीएचडी करायला आलेलो नाहीये, थिओलॉजीचं ट्रेनिंग घ्यायला आपण आलेलो नाहीये. आपण परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी आलेलो की जे आत्मा आणि जीवन आहे. आत्मा आणि जीवन आहे, त्याच्यामध्ये आपला आनंद आहे. स्तोत्र करता म्हणतो तुझ्या वचनामध्ये जर मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत केव्हा झाला असता. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की सद्गुण सगळ्या स्त्रियांमध्ये पाहायला मिळतात. पण इथे असं म्हटलेलं आहे की तू त्या सर्वांहून वर चढे. बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले पण तू त्या सर्वांहून वर चढे. याचा अर्थ आपल्याला सर्व स्त्रियांमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये सद्गुण पाहायला मिळतात. पण या सद्गुणी स्त्रीचा काहीतरी विशेष गुणधर्म आहे की ज्यामुळे तिची ही प्रशंसा करण्यात आली. नक्कीच तिची प्रशंसा तिच्या सद्गुणांमुळे करण्यात आलेली नाहीये, तर दुसरा काहीतरी महत्वाचा भाग तिच्या जीवनात आहे त्यासाठी तिची प्रशंसा करण्यात आलेली आहे. म्हणून 30वं वचन म्हणतं सौंदर्य भुलवणार आहे, लावण्य व्यर्थ आहे, पण परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर आज आपल्याला प्रशंसनीय जीवन हवं असेल, सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम जीवन हवं असेल, आपल्या हातच्या प्रत्येक कामाला परमेश्वराने यश द्यावं असं वाटत असेल, आपल्या प्रत्येक नात्यामध्ये परमेश्वराचं यश आणि कृपा असावी असं आपल्याला वाटत असेल, मग पुरुष असू द्या किंवा स्त्री असू द्या, त्याचं रहस्य इथं सांगितलेले की एका यशस्वी जीवनाचं रहस्य आहे परमेश्वराचं भय बाळगणाऱ्याचा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं भय बाळगणाऱ्याचा. मग पुष्कळ वेळा परमेश्वराचं भय बाळगणं ह्या विषयावर आपण विचार केला तर परमेश्वराचा आदरयुक्त भय आपल्याला नसतं, पण आपल्याला भीती असते. काय असते आपल्याला? भीती असते. काय भीती? की मी चुकले तर परमेश्वर मला शिक्षा करेल. आमच्याकडून काही पाप झालं तर परमेश्वर शिक्षा करेल. आजूबाजूला युद्ध चाललेले आहेत आणि आपण युद्धांच्या अभया ऐकत आहोत आणि आपल्याला ठाऊक आहे की आता शेवटचा काळ जवळ आलेला आहे. आणि मग ती एक भीती आपल्याला असते की जर प्रभू येशू ख्रिस्त आला आणि माझ्याकडून काही चुकलेलं असेल तर मी स्वर्गात जाऊ शकणार नाही, मी खाली जाऊन जाईल आणि मी नरकात जाईल. बरोबर? भीती असते आपल्याला. आपलं पुष्कळ आयुष्य आपण भीतीपोटी जगत असतो. भीतीपोटी आपण आपलं आयुष्य जगत असतो. आपल्याला अंधाराची भीती वाटते, आपल्याला भूताची भीती वाटते, आपल्याला सैतानाची भीती वाटते, आपल्याला स्वर्गात जायला पाहिजे असतं का? कारण आपल्याला नरकाची भीती वाटते, हो ना. आणि पुष्कळ आपलं ख्रिस्ती जीवन हे आपण भीतीमुळे जगत असतो. पण वचन सांगतं पूर्ण प्रीती भीती नष्ट करते. पूर्ण प्रीती भीती नष्ट करते. आणि हे जे परमेश्वराचं भय त्याबद्दल सूत्र म्हणतं परमेश्वराचं भय हे प्रेज द लॉर्ड. आपल्याला हे माहिती आहे की परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. पण नीतिसूत्र 14:27 मध्ये म्हटलेलं आहे परमेश्वराचं भय हे जीवनाचा झरा आहे, ते मृत्यूपाश सुगवते. प्रेज द लॉर्ड.
नक्कीच परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे आणि ते महत्वाचं आहे. परमेश्वराचं ज्ञान महत्वाचं आहे, कारण होशेच्या पुस्तकामध्ये परमेश्वर म्हणतो की माझ्या ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होते. आणि म्हणून जेव्हा आपल्याला परमेश्वराविषयीचं ज्ञान प्राप्त होतं तेव्हा आपला नाश होत नाही, तर आपल्याला जीवन मिळतं. आणि त्याचबरोबर नीतिसूत्र 14:27 मध्ये म्हटलेले आहे परमेश्वराचं भय हे जीवनाचा झर आहे, ते मृत्यूपासून सुकवते. म्हणून सर्वात प्रथम आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे परमेश्वराचं भय धरत असताना की परमेश्वराची भीती नाहीये. परमेश्वराची भीती नाहीये. परमेश्वर आपल्याला शिक्षा करत नाही, दंड करत नाही. जेमतेम आपण स्वर्गात कसं तरी पोहोचू, त्याच्यानंतरही आपल्याला भीती असते की मग आपण त्याच्या राजासनासमोर उभं राहू आणि मग तो आपला न्याय करेल आणि मग कदाचित तो आपल्याला दंड ठरवेल, बरोबर. आणि अशा कल्पना आपल्या मनात असतात. पण प्रभू येशू ख्रिस्त योहान शुभ वर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये म्हणतो 24व्या वचनामध्ये की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे त्यांना जीवन प्राप्त झालेले आहे, त्यांच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येणार नाही, ते मरणातून जीवनात पार गेलेले. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वराची आपल्याला भीती बाळगायची नाहीये, तो आपल्याला शिक्षा करायला बसलेला नाहीये, आपल्याला त्याचा मार्ग शिकवण्यासाठी तो आपल्याला दंड करत नाही, तो आपल्याला आजार देत नाही, तो आपल्याला मरण देत नाही. पुष्कळ वेळा आपण एखाद्या समस्येतून आणि आजारातून चालत असतो तर आपण विचार करतो परमेश्वराने मला दिलं. परमेश्वराकडे आजार आहेत का? त्याच्याकडे समस्या आहेत स्वर्गात? म्हणजे त्याच्याकडे नाहीये तर तू कसा देईल? की प्रभू येशू ख्रिस्ताने आता काम करायचं स्वरूप बदललं. प्रेषितांची कृत्य 10 अध्याय आणि 38व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या जगात होता देवाने त्याला पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला आणि तो रोग्यांना बरं करत फिरत होता. जे सैतानाच्या सत्तेखाली आहेत त्यांना बंधमुक्त करत फिरत होता. मग आता आपल्या आजारासाठी त्यांनी फटके खाल्ले, आपल्या पापांसाठी तो मेला आणि आता तो स्वर्गात गेल्यावर त्यांनी काम बदललं का? मग आता तो आजार देतो आणि मग बरे करतो, आता तो समस्या देतो आणि मग सोडवतो? नाही. आणि म्हणून वचन सांगतं प्रभू येशू म्हणतो तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त. पण हे सत्य कुठे लिहिलेले? वचनामध्ये लिहिलेले. आणि म्हणून आपल्याला ते वचन माहित असणं गरजेचं आहे. वचन माहित असणं गरजेचं आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं की नीतिसूत्र 4:22 प्रमाणे परमेश्वराचं वचन आपल्या संबंध देहाला आरोग्य. जर आपण काही गोळ्या घेत असाल तर आपल्याला माहित असेल अँटीबायोटिकची गोळी डॉक्टरने लिहून दिली की त्याच्याबरोबर एखादी ऍसिडिटीची गोळी पण लिहून दिली. आता आपणच डॉक्टर झालेलो, आपण जातही नाही डॉक्टरांकडे. गुगलच आपला डॉक्टर झालेले आपण बघतो आणि त्या 2 गोळ्या घेऊन टाकतो, बरोबर. डॉक्टरांकडे गेलोच तर त्यांनी सांगितलेल्या सकाळ दुपार संध्याकाळ बरोबर गोळ्या आपण घेतो. आणि आपल्याला ठाऊक आहे की एक गोळी एका कारणासाठी घेतल्यावर त्याचा कुठेतरी काहीतरी साईड इफेक्ट आहे, हो ना. तरी पण आपण इतक्या प्रामाणिकपणे घेतो. डोकं दुखलं की आपल्याला ऍस्पिरिन किंवा पॅरासिटामॉल घेतल्याशिवाय बरंच वाटत नाही. पण परमेश्वराचं वचन जे आपल्या संबंध देहासाठी आरोग्य आहे, परमेश्वराच्या वचनाला साईड इफेक्ट नाही. पण तरी आपण ते वाचत नाही, तरी ते वाचत नाही. आणि ते वचन सांगतं की त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालेले आहात, यशाया 53:5. पण ते वचन आपण बोलत नाही. त्या वचनामध्ये सामर्थ्य आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. पण आपल्याला वचन माहित नसल्यामुळे आपण तो अधिकार घेऊ शकत नाही, आपण विश्वासाने प्रार्थना करू शकत नाही. आणि मग पुष्कळ वेळा आपल्याला वाटतं की प्रभू येशूवर विश्वास ठेवला म्हणजे आपलं तारण झालंय. आता जेव्हा प्रभू येशू येईल तेव्हा स्वर्गात जायचं, पण मधलं जे आयुष्य आहे तारणापासून स्वर्गात जाईपर्यंत ते कसं जगायचं हेच आपल्याला माहित नसतं. आणि म्हणून आपण पुष्कळ वेळा रडत खडत कसं तरी आजारी पडत पडत डोकं दुखतं, पोट दुखतं, गुडघे दुखतात, उपास केला की चक्कर येते, ऍसिडिटी वाढते, हो की नाही. असंच आपण आपलं आयुष्य घालत असतो. पण देवाच्या प्रिय लेकरांना आपण हे जाणून घेणं गरजेचं आहे की यासाठी आपलं पाचारण नाही, तर आपले सर्व दिवस आपण आनंदात घालवावे, आपण हर्षभरीत होऊन घालवावे आणि प्रभातीत आपण त्याच्या आनंदाने तृप्त व्हावं, यासाठी त्याने आपल्याला पाचारण केलेलं आहे. स्वर्गाच्या राज्यात आपण जाणारच आहोत, तिथे रडणं आणि दात खाणं नाहीये, पण याच आयुष्यामध्ये तो आपल्या डोळ्याचे सगळे अश्रू पुसून टाकणारे आणि आपल्याला हर्षरूपी तेलाचा उपयोग करणारे. या आयुष्यात आपण जगत असताना, आपण या देहात असताना आपण निरोगी, आनंदी, समृद्ध, विजयी जीवन जगावं अशी त्याची इच्छा आहे.
आणि मग आपण त्याचं वचन इतरांना सांगावं आणि सुवार्ता प्रसार करावा, ही त्याने आपल्याला जबाबदारी दिली की जे आपलं कर्तव्य आहे. लंगडत गुडघा दुखत जाऊन सांगितलं की प्रभू येशू बरं करतो, तर ऐकेल का समोरचा माणूस? नाही. तर आधी ती सुवार्ता आपण समजून घेणं, आपण ते पूर्ण आरोग्य, पूर्ण विजय, पूर्ण आनंद, पूर्ण सामर्थ्य पवित्र आत्म्याचं प्राप्त करून घेणं आणि मग ते सामर्थ्य बाहेर घेऊन जाणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज आपण परमेश्वराचं भय या बाबतीत शिकत असताना, आपण परमेश्वराच्या पावित्र्याबद्दल शिकत असताना, परमेश्वराने आपल्यासाठी काय केलेलं आहे ते तारण आपण समजून घेणं गरजेचं आहे. जागतिक महिला दिन असू द्या किंवा मायवार असू द्या, आपण स्त्रियांचं स्थान याच्याबद्दल शिकतो. स्त्रियांची भूमिका काय कुटुंबामध्ये, समाजामध्ये, मंडळीमध्ये, बरोबर? आणि त्याबद्दल आपण शिकत असतो. स्त्रियांचं कर्तव्य काय याबद्दल आपण शिकत असतो, त्याबद्दल आपण समजून घेत असतो. आणि आज आपण तेच करूया. आपण बघतो की जगामध्ये जर आपण मानवाचा इतिहास बघितला तर स्त्रियांच्या इतिहासामध्ये किंवा स्त्रियांचं समाजातलं जे स्थान आहे किंवा महत्व याच्यामध्ये बराच चढ उतार पाहायला मिळतो. आणि अजूनही आपण बघतो की हवं तसं स्वातंत्र्य किंवा हवं तसं ज्याला आपण म्हणतो मान सन्मान स्त्रियांना दिला जात नाही आणि म्हणून बरेच लढे चालू आहेत, बरोबर? आपण बघतो इतिहासामध्ये पण आपण वाचतो पुष्कळ सोशल रिफॉर्म्स झालेले, समाजामध्ये बरेच बदल घडलेले, त्यासाठी लढे दिले जाते, आजही लढा दिला जाते, वेगवेगळ्या योजना काढल्या जाते. पण हे जगाच्या दृष्टीने, आणि प्रभू येशू म्हणतो जसा मी या जगाचा नाही तसे तुम्ही या जगाचे नाही. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये स्त्री पुरुष समानता असेल पण परमेश्वराच्या राज्यात नाही, आणि आपण या जगाचे नाही तर आपण त्याच्या राज्याचे वारस असं वचन आपल्याला सांगतं. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळते की गलातियरास पत्राच्या 3ऱ्या अध्यायामध्ये पाऊल सांगतो की तुम्ही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे तेव्हा तुम्ही सर्व देवाचे पुत्र झालेले आहात. आणि आता यहुदी किंवा हेलेनी, स्त्री पुरुष, गुलाम स्वतंत्र हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्व ख्रिस्तामध्ये एक आहात. प्रेज द लॉर्ड. देवाच्या राज्यात स्त्री पुरुष हा भेद नाही. आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये बघतो पहिल्या अध्यायामध्ये 26व्या वचनामध्ये परमेश्वराने असं ठरवलं की आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण करूया आणि तो आपल्या सदृश असा निर्माण करूया. आणि उत्पत्ती 1:28 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, नर आणि नारी अशी ती निर्माण केली. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराचं रूप काय आहे आपल्याला योहान 4:24 मध्ये प्रभू येशू सांगतो, देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. म्हणून परमेश्वराने जेव्हा नर आणि नारी अशी ती निर्माण केली तेव्हा ती आत्म्यामध्ये दोघांनी त्यांनी निर्माण केलेलं आहे, नर आणि नारी असं निर्माण केलेलं आहे. आणि मग पुढच्याच वचनामध्ये आपण बघतो, जर आपण उत्पत्तीचा पहिला अध्याय 26 ते 29-30 ही वचनं वाचली तर आपल्याला पाहायला मिळतं परमेश्वराने त्या दोघांनाही आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे, नर आणि नारी अशी ती निर्माण केलेली आहे. आणि मग परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. दोघांनाही परमेश्वराने निर्माण केलं, दोघांनाही परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे आणि दोघांनाही एकत्र आशीर्वाद दिलेला आहे. असं नाही म्हटलं आधी पुरुषाला घेऊन या, त्याला आधी आशीर्वाद देऊया, मग स्त्रीला घेऊन या, मग तिला आशीर्वाद द्या, नाही. तर त्या दोघांनी परमेश्वराने एकत्रच आशीर्वाद दिला. परमेश्वर त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. आणि ती सत्तेखाली आणा. सुरुवातीला प्रार्थनेमध्ये आपण ऐकलं, त्यांची सुंदर प्रार्थना केली आणि त्या म्हणाल्या की परमेश्वराचा गौरव करण्यासाठी आपल्याला निर्माण केलेलं. नक्कीच, पण फक्त परमेश्वराचा गौरव करण्याकरता आपल्याला निर्माण केलेलं नाहीये, तर परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे अशासाठी की त्याच्या वतीने, त्याच्या प्रीतीने आणि त्याच्या पवित्रतेने आपण या पृथ्वीवर, सृष्टीवर, त्याच्या निर्मितीवर सत्ता चालवावी. परमेश्वर म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांच्यावर तुम्ही सत्ता आणि अधिकार चालवा. म्हणजे परमेश्वराने काय दिलेलं आहे? त्यांना निर्माण केलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे, फलद्रूप केलेलं आहे, बहुगुणित केलेलं आहे आणि आता त्यांना सत्ता आणि अधिकार दिलेला आहे. सत्ता आणि अधिकार दिलेला आहे. आणि त्याच्या पुढच्या वचनामध्ये अन्न दिलेलं आहे. आधी काय दिलेलं आहे? सत्ता.
त्यानंतर काय दिलं? अन्न. म्हणजे अन्नापेक्षाही हे सत्ता आणि अधिकार महत्वाचा आहे. पण आपण बघतो पतनानंतर काय झालेलं याकोब आणि एसावामध्ये की अन्नासाठी अधिकार देऊन टाकलेला आहे. अन्नासाठी आपला जो पद आहे, जो अधिकार आहे, जो आशीर्वाद आहे तो देऊन टाकलेला आहे. आणि मग हे पतनाचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. आणि आजही आपले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय खटपट असते? अन्नासाठीच. आपण देवाची मुलं आहोत, आपण देवाचे लेकरं आहोत. आणि फार तर काय आपल्याला स्वर्गातही जायचंय हे पण फक्त आपल्याला चर्चला आल्यावरच आठवतं, हो की नाही? त्या कॉन्शियस मध्ये आपण जगत नाही. त्या मनात आपल्या नेहमीच हा विचार असत नाही की आपण या जगाचे नाहीये, आपण देवाचे प्रतिनिधी म्हणून या जगात आहोत, देवाची मुलं म्हणून आपण या जगात आहोत. या जगासाठी, या सृष्टीसाठी, त्याच्या निर्मितीसाठी आपली काहीतरी योजना आहे, आपल्यासाठी त्याची काहीतरी योजना आहे आणि ती कार्यरत करण्यासाठी आपण इथे आहोत हे आपण विसरून जातो. फार तर काय उपास धरला तरी पण उपास कसा सोडायचा याच्याकडे आपलं लक्ष असतं. मग आपण जे वर्षभर खाते जे छान छान पदार्थ उपास समयात खायला मिळतात, उपास सोडायसाठी काहीतरी गोडधोड करायला पाहिजे, नाही काही तर निदान कुरड्या पापड तरी तळायला पाहिजे किंवा काहीतरी भजी बिजी काहीतरी चविष्ट आणि त्याच्याकडेच आपलं लक्ष असतं. पण आपण उपास कशासाठी करतो? साधारण प्रार्थनेच्या पुस्तकामध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे की आपण उपास कशासाठी करतो की आपला देह आपल्या आत्म्याच्या अधीन असावा. आपला देह आपल्या आत्म्याच्या अधीन असावा. खूप सुंदर गीतं नावा टिळकांनी लिहिली. उपासना संगीत, भक्तिगीत संग्रह, खूप सुंदर गीतं त्याच्यामध्ये. साधारण प्रार्थनेची पुस्तकं खूप विचारपूर्वक लिहिण्यात आली, पण विश्वासणाऱ्यांनी ती लिहिली. पण आता फक्त प्रथा आणि परंपरा राहिलेले आणि पुस्तकं तुमच्या चर्चमध्ये दिसतात. बऱ्याच चर्चमधून पुस्तकं पण गायब झाली. आता सगळं मोबाईलवर आहे, बरोबर? फार तर काय बायबल पण आता आपण मोबाईलवरच वाचतो. आणि मग ते वाचता वाचता एखादा मेसेज आला की तोही पटकन वाचून घेतो. ओके. आणि त्याबाबत जे आपलं आपुलकी, आपला आदर आहे किंवा परमेश्वराचं जे भय राहिलेलं नाही. आणि तरी आपल्याला स्वर्गात जायचं असतं आणि आपल्याला सगळे आशीर्वाद मात्र पाहिजे असतात. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वराच्या जगामध्ये, आध्यात्मिक जगामध्ये काही नियम आहे आणि त्याचं पालन करणं गरजेचं आहे. आध्यात्मिक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आपण बघितलं की परमेश्वराने नर नारी निर्माण केली, त्यांना आशीर्वादित केलं आणि त्यांना सत्ता आणि अधिकार दिला. पण आपण बघतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये की स्त्री भुलवली गेली, पापात पडली आणि ते परमेश्वरापासून दूर गेले. त्याने आज्ञाभंगाचं पाप केलं आणि पापाचं वेतन जे मरण ते मानव जातीवर आलं. आणि एका माणसाने पाप केल्यामुळे मरण या जगात आलं आणि ते मरण संपूर्ण मानव जातीमध्ये पसरलं. कशामुळे? एका माणसाच्या पापामुळे. पण जेव्हा परमेश्वराने आदाम हवेला त्या बागेतून दूर केलं तेव्हाच परमेश्वर तेव्हा मानवाच्या कारणासाठी योजना करत होता. कारण आपलं संपूर्ण आयुष्य किंवा संपूर्ण मानवजातीने तिचं अस्तित्व या पापाच्या, शापाच्या, सैतानाच्या आणि मरणाच्या बंधनाचं होते. तर ज्या जीवनासाठी परमेश्वराने मानवाला निर्माण केलं होतं त्या जीवनामध्ये मानवाला पुन्हा आणावे यासाठी परमेश्वराने तारणाची योजना आखली की जी पुन्हा स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आखली. वचन सांगते योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि आपण बघतो प्रेषितांच्या कृत्याच्या 5व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पश्चाताप आणि पापांची क्षमा ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. आणि जेव्हा आपण प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो तेव्हा पहिली पायरी की आपण पश्चाताप करणं. पश्चाताप करणं म्हणजे पापांची क्षमा मागणं की जी आपण रोजच मागतो. ओके. सकाळी उठल्यावर आपण प्रार्थना करतो, देवा आमच्याकडून दिवसभरात कोणतेच पाप होऊ देऊ नकोस. आणि रात्री झोपल्यावर आपण पटकन प्रार्थना करतो की जे काही पाप झाले असतील दिवसभरात, मग मोठे मोठे शब्द आपण वापरतो, कळत न कळत, जाणून बुजून, त्यांची सगळ्यांची क्षमा कर. इतके बेफिकीर आहोत का आपण आपल्या जीवनाबद्दल की आपण दिवसभरात काय पाप केलं किंवा परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध काय वागलो याचा पण आपल्याकडे हिशोब नाही. इतके बेफिकीर आहोत आपण विचार केला पाहिजे की आपण आपलं ख्रिस्ती जीवन कशा प्रकारे जगत आहोत. आपल्याला जगात मीठ आणि प्रकाश म्हणून ठेवलेले आहे. प्रभू येशू म्हणतो जर या मिठाचा खारटपणाच गेला तर काय ना. पाऊल म्हणतो या युगाबरोबर समरूप होऊ नका. पण जर आपण आपलं जीवन बघितलं तर आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण या युगाबरोबर समरूप झालेलो.
आणि त्याच्यामुळे परमेश्वराच्या आपल्या जीवनासाठी असलेली इच्छा आपल्याला कळत नाही, योजना आपल्याला कळत नाही. आला दिवस गेला दिवस, नाताळ आला नाही तर लगेच ह्यावेळेस तर लेन समय लवकर आला. मग आता झालं, आता पवित्र सप्ताह येईल, गुड फ्रायडेला आपण इतकं दुःखी होणार. भक्ते पण इतकं छान भाषण करतात की आपण रडतो, आपल्याला वाटतं आताच प्रभू येशू आपल्या समोर खेळलं जात आहे. आणि एकाच एक सुंदर तयार होऊन आपण ईस्टरला परत चर्चला येतो. ते झालं नाही की परत मग ख्रिसमसच. आणि असं या चक्रामध्ये आपलं जीवन फसलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या जीवनाचा हेतू काय, उद्देश काय हे आपण विसरून गेलेलो. आणि म्हणून पाऊल रोमकरास पत्र 12 आणि पहिल्या 2 वचनामध्ये म्हणतो की तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि तुम्ही देवाची पवित्र, उत्तम, पवित्र, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा काय हे समजून घेण्यासाठी आपल्या मनाचं नवीकरण होऊ द्या आणि स्वतःचं रूपांतर होऊ द्या. पुष्कळ वेळा आपण हे शरीर आणि मन एवढंच जीवन जगतो. जे आपल्याला दिसतंय त्याचा आपण विचार करतो, जो विचार करतो तसा आपण रिॲक्ट करतो. पण आपल्याला आत्मा आहे हे आपण विसरून जातो. पण आत्मा मौल्यवान आहे. आत्मा परमेश्वराच्या प्रतिरूपाचा आहे. आणि जेव्हा आपण पश्चाताप करतो, पापांची क्षमा मागतो, जेव्हा आपण प्रभू येशूला म्हणतो की प्रभू येशू मी विश्वास ठेवते की माझ्या सर्व पापांची तुझ्या रक्ताने क्षमा झालेली आहे. आपण जेव्हा कबूल करतो आपण पापी आहोत आणि आपण विश्वास ठेवतो की प्रभू येशूच्या रक्ताने माझ्या पापांची क्षमा झालेली आहे, तेव्हा हा आपला आत्मा पूर्णपणे तारला जातो. कसा तारला जातो? 100% तारला जातो. आणि जसा प्रभू येशू ख्रिस्त आहे तसे आपण या जगात आहोत, असं योहान म्हणतो. योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये की जसा प्रभू येशू ख्रिस्त आहे तसे या जगामध्ये आपण आहोत. म्हणजे आपला आत्मा 100% प्रभू येशू ख्रिस्तासारखा झालेला आहे. आदामामुळे आपण पापी झालेलो हे स्वीकारायला आपल्याला खूप सोपं पडतं, पण प्रभू येशू ख्रिस्तामुळे आपण नीतिमान झालेलो हे आपल्याला स्वीकारता येत नाही. आता मोठा कोण आहे? आदाम का प्रभू येशू आहे? आदाम का प्रभू येशू आहे? आदामाच्या पापामुळे आपण पापी झालो आहे, आपल्याला खूप आनंद असतो आणि आपण प्रार्थना करतो की प्रभू मी पापी आहे, मी पापी आहे, मी पापी आहे. पण त्याच्यात परमेश्वराला आनंद नाहीये. स्वतःला लीन आणि नम्र दाखवण्याच्या हेतूने आपण बऱ्याच वेळा प्रार्थनेची सुरुवात अशीच करतो की तो पवित्र आहे, आम्ही पापी आहे, आमची लायकी नाहीये, आमची पात्रता नाहीये. पण परमेश्वराचं वचन सांगतं, आज आपण शुभवर्तमान वाचलं योहानाचा पहिला अध्याय आणि 12व्या वचनामध्ये म्हटलंय की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तांच्या नावावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. पाऊल म्हणतो की आता तुम्ही पापी नाही तर तुम्ही देवाचं नीतिमत्व आहात. आपण एकदा पश्चाताप केला, आपल्याला प्रभू येशूच्या रक्ताने पापांची क्षमा झाली की आपण पुन्हा पापी राहत नाही, तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचं नीतिमत्व होतो. आणि परमेश्वर म्हणतो मी तुमचे सर्व अपराध पुसून टाकीन, तुमच्या सर्व पापांची क्षमा करेन आणि मी ते पुन्हा आठवणारच नाही. पापांची आठवण करून देणं हे परमेश्वराचं काम नाहीये, ते काम सैतानाचं आहे. दोष देणं परमेश्वराचं काम नाहीये, ते सैतानाचं काम आहे. पवित्र आत्मा जी आपली खात्री करून देतो ते नीतिमत्वाविषयी करून देतो की ती खात्री ही आहे की प्रभू येशूच्या रक्ताने आपल्या सर्व पापांची क्षमा झालेली. प्रेज द लॉर्ड. किती पापांची म्हटलेले? योहानाचं पहिलं पत्र पहिला अध्याय 7वं वचन. किती पापांची? सर्व पापांची. तरी आपल्या जीवनामध्ये एखादं पाप असतं आणि त्याच्याबद्दल आपल्याला सारखंच वाटत राहतं माझ्या त्या पापाची क्षमा झाली की नाही. मग एखादी समस्या आली की जितके पाप आपल्याला आठवतील पूर्वीपासून तितक्या सगळ्यांची आपण क्षमा मागत राहतो, बरोबर? एखादा आजार आला की आपण सगळं रिपीट मारतो. एखादी समस्या आणि अडचण आली तर आपण सगळे पाप आठवत राहतो आणि कदाचित परमेश्वराने त्या पापाची क्षमा केली नसेल, ह्या पापाची शिक्षा केली असेल असं आपण म्हणून परत परत पश्चाताप करत राहतो. पण परमेश्वराचं वचन सांगतं की त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. कारण त्याने एकदाच आपलं एकमेव अर्पण तिथे केलेलं आहे. त्याने जाऊन पवित्र स्थान शुद्ध केलेलं आहे. आणि आता जसा प्रभू येशू ख्रिस्त आहे की ज्याच्यावर यापुढे पापाची आणि मरणाची सत्ता चालत नाही, त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखे आपण या जगात आहोत. आपला आत्मा पूर्णपणे तारला गेलेला आहे आणि त्याच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आलेला आहे. म्हणून आता आपण आपलं तारण गमावू शकत नाही.
आधीच केली. जर आपण मूळ भाषांतर बघितलं तर असं म्हटलेलं आहे की त्याचं रक्त आपल्याला शुद्ध करत राहतं. एकदा आपण त्याच्याकडे आलेलो, प्रभू येशू म्हणतो की जो कोणी माझ्या जवळ येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. गलातिकरासपत्र 3 अध्याय 26 वचनाच्या पुढे जेव्हा आपण वाचतो तेव्हा पाऊल म्हणतो की जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे ते तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. काय आहात तुम्ही? देवाचे पुत्र आहात. जिथे प्रत्येक वेळेस हा शब्द वापरलेला आहे. आपण पत्रामध्ये वाचला, रोमकरासपत्र 8 अध्याय, त्याच्यामध्ये पण म्हटलेले आहे की जितक्यांना देवाचा आत्मा चालवते तितके देवाचे पुत्र आहेत. गाण्यामध्ये आपण म्हटलं आता पुत्र क कन्या आपण सगळे जमून रमूया पितया जवळ, बरोबर? पण पुत्र आणि कन्या असा शब्द बायबलमध्ये नाहीये. आहे का कुठे? मुलं आणि मुली असा शब्द आहे का? नाही. तर शब्द काय वापरलेला आहे? पुत्र शब्द वापरले. का बरं? फक्त पुरुषांना जागा आहे, स्त्रियांना नाही का? का फक्त पुत्र म्हटलेले? कारण पुत्र हे स्त्री पुरुष भेदभाव नाहीये, तर पुत्र हे स्थान, पद आणि अधिकार आहे. पुत्र काय? स्थान, पद आणि अधिकार. अगदी सोपं उदाहरण. राष्ट्रपती काय? पद, स्थान आणि अधिकार. राष्ट्रपती काय? पद, स्थान आणि अधिकार. मग पुरुष असेल तर राष्ट्रपती आणि स्त्री असेल तर दुसरा शब्द वापरतात का? नाही. आता आपल्या राष्ट्रपती कोण आहे? स्त्री आहे, द्रौपदी मुर्मू आहे. माननीय द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या राष्ट्रपती आहेत, त्या एक स्त्री आहे. पण त्यांना काय वापरला जातो शब्द? राष्ट्रपती. राष्ट्रपतीच वापरला जातो. का? कारण तिथे स्त्री पुरुष हा भेदभाव नाहीये, तर तिथे आपल्याला पाहायला मिळतं तिथे एक पद आहे, एक स्थान आहे, एक सन्मान आहे आणि एक अधिकार आहे. म्हणून आपण स्त्री असू द्या किंवा आपण पुरुष असू द्या, जे आपलं पद, आपला अधिकार हा आहे की जितक्यांनी देवाच्या पुत्रावर प्रभू ईश्वर विश्वास ठेवलेला आहे तितके सगळे देवाचे पुत्र आहेत. आपण देवाचे पुत्र आहोत. आणि जो पुत्राचा अधिकार, प्रभू येशूचा अधिकार तो आपल्याला मिळालेला आहे. कारण आपण बघतो देवाने जगावर एवढी प्रीती केली, प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने पापाचं वेतन जे मरण, आपल्या वाटचं जे मरण आहे ते प्रभू येशूने सहन केलेलं. आपली जी वधस्तंभावरची जागा होती, मरणाची जागा होती, शापाची जागा होती, ती त्याने घेतलेली आणि त्याची जागा त्याने आपल्याला दिलेली. देवाचे पुत्र असण्याची जागा त्याने आपल्याला दिलेली आहे. आणि आपण बघतो इफिसरासपत्र 2 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पाऊल म्हणतो की देव त्याच्या अपरंपार दयेमुळे त्याने आपल्यावर इतकी करुणा केलेली आहे की आपण आपल्या पापांमुळे मृत झालेले असताना देखील त्याने आपल्या अपार दयेने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर पुन्हा जिवंत केलं. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्याच ठाई पुन्हा उठवलं आणि त्याच्याच बरोबर स्वर्गीय स्थानात बसवलेले. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गीय स्थानात आहे. परमेश्वराने त्याला सर्वोच्च नाव दिलेलं आहे. कोणतेही सामर्थ्य, धनीपण, सत्ता, अधिकार, सांप्रत आणि भावी काळातलं कोणतंही नाव घ्या, त्या सर्व नावाहून उंच करून तो पित्याच्या उजवीकडे परमेश्वराने त्याला तिथं बसवलेलं आहे आणि सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवलेले आहे आणि त्यांनी आपलं मस्तक व्हावं म्हणून मंडळीला दिलेलं आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात आहे, तो सर्वांच्या वर आहे आणि आपल्याला परमेश्वराने त्याच्या बरोबर तिथं बसवलेलं आहे आणि परमेश्वराने प्रभू येशूला आपलं मस्तक म्हणून दिलेलं आहे आणि आपण मंडळी त्याचं शरीर आहोत. प्रभू येशू मस्तक आहे, आपण शरीर आहोत. प्रभू येशू मस्तक आहे, आपण शरीर आहोत आणि पाऊल म्हणतो की परमेश्वर पित्याने सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवलेले आहे. मग मस्तकाला पाय असतात की शरीराला पाय असतात? शरीराला पाय असतात. परमेश्वराने सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाखाली म्हणजे मंडळीच्या पायाखाली म्हणजे तुमच्या आणि माझ्या पायाखाली ठेवलेला आहे आणि तो सर्व सामर्थ्य आणि अधिकार परमेश्वर देवाच्या सामर्थ्याने प्रभू येशूने वधस्तंभावर सैतानाकडून ओरबाडून घेतलेला आहे, काढून घेतलेला आहे की जो एदेन बागेत मानवाने सैतानाला दिला होता. आणि आता प्रभू येशू म्हणतो की तो सर्व सत्ता आणि अधिकार माझ्याकडे आणि तो म्हणतो की मी तुम्हाला तो अधिकार देतो. प्रभू येशू म्हणतो की मी तुम्हाला विंचू आणि नाक यांना तुडवीत चालण्याचा आणि शत्रूच्या सर्व सत्तांचा अधिकार दिलेला, सर्व सत्तेवरचा अधिकार.
परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की देवाचे पुत्र असणं हे एक स्त्री किंवा पुरुष म्हणून आपलं देवाच्या राज्यातलं स्थान आहे. देवाच्या राज्यातलं स्थान आहे. पुष्कळ वेळा आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात, त्या आपल्याला शिकवल्या जात नाही आणि म्हणून आपल्याला आपला अधिकार कळत नाही. त्याच्यामुळे विश्वास आपल्याला माहीत नसतो आणि पुष्कळ वेळा आपण अडचणीत, दुःखात, आजारात आणि त्रासात जीवन जगतो. की असं जीवन जगावं ही त्याची इच्छा नाही. त्याने आपल्याला सत्ता दिलेली आहे, त्याने आपल्याला अधिकार दिलेला आहे, पण हे अधिकार आणि सत्ता वापरण्यासाठी काही नियमही दिलेले. आणि सर्वात महत्वाचा जो नियम आहे देवाच्या राज्यातला तो म्हणजे विश्वास. विश्वासाचा नियम. योहानाचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय, याच्यामध्ये योहान म्हणतो की हा विश्वास आपला विश्वास नाही, तर योहान म्हणतो की जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे तुमचा विश्वास. समजतंय आपल्याला? जे देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवतं आणि जे जगावर ज्याने जय मिळवलेला आहे तो म्हणजे तुमचा विश्वास. म्हणजे आपला विश्वास कुठून जन्मलेला आहे? देवापासून जन्मलेला आहे. तो आपला विश्वास आहे, तर तो देवाचा विश्वास आहे. आणि तो म्हणतो की तो विश्वास तुम्हा प्रत्येकाला दिलेला आहे, सारखाच दिलेला आहे. पेत्र त्याच्या पत्रामध्ये सुरुवातच करताना म्हणतो की ज्या तुम्हाला आमच्यासारखा मोलवान विश्वास देण्यात आलेला आहे. पुष्कळ वेळा आपल्याला वाटतं की नाही माझा विश्वास नाही म्हणून मला मिळत नाही. असं नाही. देवाने तो विश्वास आपल्याला दिलेला आहे. देवाचा विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये, आणि जेव्हा तो विश्वास आपल्यामध्ये तेव्हा प्रभू येशू म्हणतो की तो मोहरीच्या दाण्याला जरी असला तरी तो कार्य करण्यासाठी समर्थ, महान कार्य करण्यासाठी समर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा लाजराला पुनरुत्थित केलं योहानाच्या 11व्या अध्यायामध्ये, त्याच्यानंतर योहानाच्या 14व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मी जी चिन्ह केली तीही करेल आणि यापेक्षाही मोठी करेल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मृतांना देखील पुनरुत्थित झालेले तुम्ही पाहू शकता. का? त्याच्यासाठी काही विशेष क्वालिफिकेशन नाही, कारण तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवता. प्रभू येशू मार्क 16 मध्ये म्हणतो विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर हे चिन्ह असंच जाते. ते सर्प उचलते, ते निरनिराळ्या भाषा बोलते, प्रभू येशूच्या नावामध्ये ते भूतं काढते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जेव्हा ते दुखणाऱ्यांवर हात ठेवते तेव्हा ते बरे होते. आणि हे चिन्ह सर्व कोणाबरोबर असंच जाणार आहे? विश्वास ठेवणार. मग आपण विश्वास ठेवतो, विश्वास ठेवतो, मग तरी पण आपण समस्यांमध्ये आहोत का? तरी अडचणींमध्ये आहोत का? तरी आजारामध्ये जगत आहोत का? मग त्यासाठी परमेश्वर म्हणतो की माझ्या लोकांचा नाश माझ्या ज्ञानाच्या अभावी, की वचनाचं ज्ञान आपल्याला नाहीये, वचन काय म्हणतं ते आपल्याला माहित नाहीये, वचनाने आपल्याला काय अधिकार दिलेला आहे, देवाने आपल्याला काय अधिकार दिलेला आहे, आपल्याला काय सामर्थ्य दिलेलं आहे हे आपल्याला माहित नाहीये. आणि म्हणून आपण प्रार्थना करतो, जे त्याने दिलेले आहे ते आपल्याला रडून रडून आपण मागत राहतो, म्हणून आपल्याला उत्तर मिळत नाही. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले, त्यांनी वचनामध्ये सांगितलं की तुम्ही आपल्या डोंगरांना म्हणा की उपटून समुद्रात टाकला जा आणि तुम्ही जे बोलाल त्या तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. कुणाशी बोलायला सांगितलंय? कुणाला सांगा? डोंगराला तुम्ही सांगा, कारण तो विश्वास तुमच्यामध्ये, ते सामर्थ्य देवाचे पुत्र म्हणून तुम्हाला देण्यात आलेले. आपण डोंगराच्या पुढे बसून राहतो आणि देवा दूर कर, माझ्या पापांची क्षमा कर, ह्याची क्षमा कर, त्याची क्षमा कर, काहीतरी कर, पण हा डोंगर जाऊ दे. आणि तो जात नाही का? कारण तुम्हाला परमेश्वराशी बोलायला नाही लावले. तो सत्ता आणि अधिकार तुम्हाला दिलेला आहे की तुम्ही डोंगरांशी बोला आणि ते मुळासकट उपटले जातील आणि समुद्रात टाकले जातील. वचन सांगतं प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालेला आहे आणि आपण मागत राहतो ते बाबा आरोग्य दे, आरोग्य दे. प्रभू येशू म्हणतो की आरोग्य दिलं. परमेश्वर म्हणतो पुत्र दिला, आरोग्य दिलं. इफेसी 1:3 मध्ये म्हटलेले आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो, कारण त्याने आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला आहे. सर्व आशीर्वाद दिलेले, तरी आपण आशीर्वादित कर असं म्हणत असतो. मिळणार जे दिलेलं आहे ते हक्काने घ्या, जे दिलेलं आहे ते पुत्राच्या अधिकाराने घ्या, विश्वासाने घ्या आणि ते आपल्यासाठी होईल. आपण बोलू त्या शब्दाप्रमाणे घडून येईल असं प्रभू येशू म्हणतो. आपण बघितलं की स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, आपली भूमिका, आपली स्थान, आपलं पद हे की आपण देवाचे पुत्र आहोत प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारे.
आपण बघितलं की त्या विश्वासाच्या राज्यामध्ये, देवाच्या राज्यामध्ये जगण्यासाठी काही नियम आहे. त्याच्यातला पहिला नियम आहे विश्वासाचा नियम. आणि हा जो विश्वास आहे हा प्रीतीच्या द्वारे कार्यरत होतो, असं वचन आपल्याला सांगतं. प्रीतीच्या द्वारे कार्य करणाऱ्या विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. पुन्हा ही प्रीती आपली नाहीये, कारण माणसाची प्रीती स्वार्थी आहे, परमेश्वराची प्रीती निस्वार्थी आहे. माणसाची प्रीती घेते, अपेक्षा करते, देवाची प्रीती देते. पुत्र दिला, पुत्राने प्राण दिला, आणि तशी प्रीती आपण करावी अशी त्याची इच्छा आहे. आणि ती प्रीती त्याने आपल्याला दिली. रोम 5:5 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वराने त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्या प्रीतीचा वर्षाव केलेला आहे. त्याने तो विश्वास आपल्याला दिलेला आहे, ती प्रीती आपल्याला दिली आहे. आपण प्रीती करतो की नाही याचं परिमाण हे की आपण क्षमा करतो की नाही. कारण जेव्हा देवाने प्रीती केली तेव्हा त्याने क्षमा केली. जेव्हा प्रभू येशूने प्रीती केली तेव्हा त्याने क्षमा केली. प्रभू येशू म्हणाला की तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रीती करा, जे तुमचा छळ करतात त्याच्यासाठी प्रार्थना करा. आणि प्रभू येशूने वधस्तंभावर असताना पहिला उद्गार तो बोलला, त्याने क्षमा केली, त्याने प्रीती केली आणि त्याने प्रार्थना केली जे छळ करत होते त्यांच्यासाठी. आणि तो म्हणाला हे बाबा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर उतरलेली इतके सामर्थ्यशाली हे 7 उद्गार आहे. आपण किती वेळा ऐकतो वर्षातून? किती वेळ? एकदा. की जे आपल्यासाठी आत्मा आणि जीवन आहे, ज्या वचनांमध्ये इतकं सामर्थ्य आहे, ज्या घटनेने आपल्या आयुष्याला कलाटणी मिळलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जे महान कार्य आपल्यासाठी वधस्तंभावर केलेले ते आपण वर्षातून एकदाच ऐकतो. आपण रोज जरी ते वाचलं, रोज जरी ते ऐकलं, तरी ते देवाची वधस्तंभावर पूर्णत्व पावलेली प्रीती जोपर्यंत आपण त्याच्या समोर उभं राहत नाही तोपर्यंत आपल्याला परिपूर्णपणे कळणार नाही. आपण ते वचन वाचत राहिलं पाहिजे, ते ऐकत राहिलं पाहिजे. कारण रोमकरास पत्र 10व्या अध्यायामध्ये 17व्या वचनामध्ये म्हटले की विश्वास वाढतेने आणि वाढता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होतो. जेव्हा आपण ते वचन वाचत राहतो, आपण ते वचन ऐकत राहतो, आपण विश्वासात वाढतो, आपण प्रीतीमध्ये वाढतो, प्रीतीद्वारे विश्वास कार्य करतो आणि फळ आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. आपण फलद्रूप, विजयी, सामर्थ्यशाली देवाचे पुत्र या नात्याने जीवन जगावं अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून आपण बघितलं की विश्वास त्याने दिलेला आहे, प्रीती त्याने दिलेली आहे. त्याने सांगितलं की डोंगर ठळवले जाते. आणि खालच्या वचनामध्ये प्रभू येशू म्हणतो, पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला उभं राहता तेव्हा तुमच्या मनात कोणाबद्दल काही असेल तर आधी क्षमा. प्रीती आणि क्षमा हे बरोबर चालतात. आणि त्याच्यानंतर जो शेवटचा गुणधर्म आहे तो म्हणजे आपले शब्द. कारण देव बोलला, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा शब्द आहे. परमेश्वर देव बोलला प्रकाश हो, आणि मग प्रकाश झाला. आणि मग त्याने ते पाहिलं. परमेश्वराच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. आपण त्याच्या प्रतिरूपाचे बनवलेले आहोत म्हणून आपल्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. परमेश्वराचं वचन जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये आहे, आपण ते ऐकत आहोत, आपण ते वाचत आहोत. प्रभू येशू म्हणतो की जे अंतःकरणात आहे तेच मुखावाटे बाहेर निघेल. जर अंतःकरण वचनांनी खच्च भरलेलं आहे तर मुख उघडे तेव्हा परमेश्वराचं वचनच बाहेर निघेल. ते आशीर्वादित होईल, ते फलद्रूप होईल. आणि वचन सांगतं की जिभेच्या ठाई जीवन आणि मरण आहे. जिभेच्या ठाई जीवन आणि मरण आहे. म्हणून विश्वास केवळ अंतःकरणात ठेवायचा नाही, तर तो बोलायचा आहे. परमेश्वराच्या वचनांची घोषणा आपल्याला करायची आहे. परमेश्वराने आपल्यासाठी जे काही केलेले आहे, प्रभू येशूने आपल्यासाठी जे काही केलेले आहे त्याची घोषणा आपल्याला करायची आहे. आपण आजच्या दिवशी पाहिलं की एक महिला म्हणून असू द्या किंवा पुरुष म्हणून असू द्या, आपल्या सर्वांचं देवाच्या राज्यातलं स्थान हे आहे की आपण देवाचे पुत्र आहोत. एका विशिष्ट हेतूने, इच्छेने, योजनेने परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेले आहे. ते म्हणजे त्याच्या प्रीतीने, त्याच्या कळवळ्याने आणि त्याच्या पवित्रतेने आपण या जगावर सत्ता चालवावी. आणि त्यासाठी आपल्याला त्याने विश्वास दिलेला आहे, प्रीती दिलेली आहे, क्षमाशीलता दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्या शब्दामध्ये त्याने ते सामर्थ्य दिलेले आहे. हे करत असताना आपल्याला कैवारी म्हणजे पवित्र आत्मा दिलेला. ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो तेव्हा आपल्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक होतो की जो आपल्याला सर्व सत्यात चालवतो, जो सदा सर्वदा आपल्या बरोबर राहतो आणि तो आपल्याला प्रभू येशूच्या वचनाची आठवण करून देतो. आणि त्या वचनाद्वारे सामर्थ्यशाली कार्य आपल्या जीवनामध्ये होतं. तारण म्हणजे फक्त स्वर्गात जायचे असं नाही, तारण म्हणजे पापांची क्षमा असं नाही,
तर तारण म्हणजे पापाची क्षमा आहे, तारण म्हणजे आपल्याला स्वर्गात जायचंय, आपण तिथे जाणारच आहोत. घाबरू नका, भीती बाळगू नका, आपण खाली नाही राहणार. आपल्याला खाली ठेवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला नाहीये. परमेश्वर आपला न्याय करणार नाही, आपल्याला शिक्षा करणार नाही, आपल्याला दंड करणार नाही, कारण तो न्यायी आहे. ज्या पापांची त्यांनी प्रभू येशूला शिक्षा केलेली आहे, पुन्हा त्याच पापांची शिक्षा तो आपल्याला करणार नाही. तो आपल्याला आजार देणार नाही. तर प्रभू येशूला बसलेल्या माराने आपल्याला आरोग्य प्राप्त झालेले आहे, सर्व आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेले आहे. आणि परमेश्वराचं वचन सांगते की जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही देवाचे पुत्र आहात, प्रभू येशूच्या ख्रिस्तावर, प्रभू येशू बरोबर वारीस आहात आणि अब्राहमाचे संतान आहात. अब्राहमाचे सर्व आशीर्वाद आपल्याला दिलेले. जुन्या कराराच्या शापापासून आपण मुक्त झालेलो आहोत. कर्जबाजारीपणा, आजार, भांडण, घरामध्ये असलेल्या समस्या, नात्यांमध्ये असलेल्या अडचणी, हे सर्व शाप आहे अनुवाद 28 प्रमाणे. पण गलती 3:13 प्रमाणे असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून मुक्त केलेले आहे. म्हणून आता आपल्यावर शाप नाहीये, तर आपण आशीर्वादाचे वाटेकरी आहोत. शाप आपला वाटा नाही, आजार आपला वाटा नाहीये, तर आपला वाटा परमेश्वर आहे. आपल्यासाठी मापन सूत्र रमणीय स्थळी पडलेले. आज आपण आपला सत्ता आणि अधिकार समजून घेऊया. आपण उठून उभे राहू आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया जी महान प्रीती त्याने आपल्यावर केलेली आहे. त्याचे पुत्र म्हणून त्याने जो अधिकार आपल्याला दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण उपकार स्तुती करूया. आपण आपल्या ओठांचा यज्ञ, उपकार स्तुतीचा यज्ञ त्याला समर्पित करूया. आणि देवाचे पुत्र होण्याचा जो अधिकार आणि सत्ता त्याने आपल्याला दिलेली आहे तो आपण विश्वासाने स्वीकारूया आणि स्वतःचं समर्पण करूया. आपण आपलं मुख, आपलं अंतःकरण त्याला समर्पित करूया आणि आपण आशीर्वादच देऊया, कारण वचन सांगतं आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, कारण आशीर्वाद बदल मिळण्यासाठी तुमचं आचरण आहे. राष्ट्रांना आशीर्वादित होण्याकरिता आपल्याला आशीर्वादित करण्यात आलेले आहे. आपण राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण आहोत. देवाचे पुत्र म्हणून जो महत्वाचा भाग आपला आहे, जे कर्तव्य आपलं आहे, आपण स्त्री असू द्या, आपण पुरुष असू द्या, प्रभू येशू म्हणतो संपूर्ण जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आज आपल्याला ती सुवार्ता समजायची आहे, स्वीकारायची आहे आणि आपल्याला विजयाने ती सुवार्ता घेऊन बाहेर पडायचं आहे. आणि आपण प्रभू येशूच्या विश्वासाने, प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्या कृपेची, क्षमेची आणि प्रीतीची सुवार्ता सांगणार आहोत. तेव्हा परमेश्वर आपल्या बरोबर कार्य करेल. तो हात लांब करून त्याच्या वचनाचं समर्थन करेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात चिन्ह, चमत्कार, अद्भुत कृत्य घडून यावेत असं तो करेल. आणि प्रभू येशू आपल्या बरोबर कार्य करेल. त्याची दया सनातन आहे, त्याची कृपा आपल्याला पुरेल. परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. म्हणून आजपासून पुढे प्रत्येक क्षण, आपल्या आयुष्याचे सर्व दिवस आपल्याला कल्याण आणि दया ही लाभणार आहे. आणि म्हणून आपण विश्वासाने त्याच्याकडे जाऊ, त्याची उपकार स्तुती करूया, त्याला धन्यवाद देऊया. प्रार्थना करत असताना आपल्या आजारांवर, समस्यांवर, अडचणींवर आपण अधिकार घेऊ आणि प्रभू येशूच्या नावामध्ये त्याला धमकावून आपल्या जीवनातून काढून टाकूया. कारण सैतान हरलेला आहे. त्याला आपण प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण त्याला पायदळी तुडवूया आणि आपण ताराचं शिरस्त्राण घालून, विश्वासाची ढाल घेऊन, आत्म्याची तलवार म्हणजे त्याचं वचन, पवित्र वचन आपण घेऊन आपण विश्वासाने उभं राहूया त्याच्या नावाच्या गौरवासाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी. आबा मी काय धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो. तू महान आहेस, तू जिवंत आहेस, तू पवित्र आहेस, तू आमच्यावर प्रीती करणारा आमचा स्वर्गीय प्रेमळ पिता आहेस. आणि तू आमच्यासाठी स्वतःच्या एकुलत्या एका पुत्राला देखील राखून न ठेवता या जगात पाठवलंस. प्रभू येशू धन्यवाद देतो तुझ्या शरीराबद्दल, तुझ्या रक्ताबद्दल. प्रभू येशू धन्यवाद देतो कारण तुला बसलेल्या माराने आम्ही निरोगी झालेलो आहोत. येथून बाहेर पडत असताना आम्ही पूर्णपणे निरोगी होऊन बाहेर पडणार आहोत. आम्ही विश्वासाने कबूल करतो आणि विश्वासाप्रमाणे कृती करतो की प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालेले आहे. प्रभू येशूच्या रक्ताने आमच्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन, तारण आणि देवाची मुलं होण्याचा अधिकार मिळालेला आहे. परमेश्वर देवबा तुमच्यासाठी
मोकळे केलेले सर्व आशीर्वाद आम्ही विश्वासाने स्वीकारतो. प्रभू येशू, तू आमच्यासाठी वधस्तंभावर 2000 वर्षापूर्वी पूर्ण केलेलं कार्य आम्ही विश्वासाने स्वीकारतो. आणि आम्ही दंडाची आणि न्यायाची सुवार्ता सांगत नाही, आम्ही शिक्षेची सुवार्ता सांगत नाही, कारण ते सुवार्ता नाहीये, तर ते भीतीची बातमी आहे. पण आम्हाला देवाची प्रीती कळलेली आहे आणि त्या प्रीतीने आम्हाला सर्व भीतीपासून मुक्त केलेलं आहे. आम्हाला भित्रेपणाचा आत्मा मिळालेला नाही, आम्हाला दासपणाचा आत्मा मिळालेला नाहीये, तर अब्बा पिता असे हाक मारणारा पुत्राचा आत्मा आम्हाला मिळालेला आहे. सामर्थ्याचा आत्मा आम्हाला मिळालेला आहे, संयमनाचा आणि प्रीतीचा आत्मा आम्हाला मिळालेला आहे. आम्ही धन्यवाद देतो. आणि त्या प्रीतीची, कृपेची आणि क्षमेची सुवार्ता प्रभू येशू तुझं सर्वोच्च नाव आम्ही सांगत असताना तू आमच्या बरोबर कार्य करणार आहेस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. नासोरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जिवंत देवाचा लेकरू या नात्याने मी अधिकार घेते आणि प्रत्येक आजाराला, प्रत्येक विकाराच्या आत्म्याला, प्रत्येक अडचणीला, प्रत्येक समस्येला, प्रत्येक दुरात्म्याला, प्रत्येक चिंता काळजीच्या बंधनांना आणि सर्व सैतानी बंधनांना प्रभू येशूच्या नावात धमकावते आणि आज्ञा करते की इथे बसलेल्या प्रत्येक भाऊ बहिणीला, प्रत्येक लेकराला आणि त्याच्या कुटुंबाला, ह्या मंडळीला सोडून निघून जा येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावामध्ये मी पूर्ण आरोग्याची घोषणा करतो. डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण आरोग्य प्रभू येशूच्या नावात. तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल, तुम्ही आत येता तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल. परमेश्वर तेव्हा तुमच्या हातच्या सर्व कामाला यश आणि बरकत देते. तुमच्या पोटचं फळ आशीर्वादित आहे. चिंता करू नका लेकरांची. त्याला देवाच्या प्रीतीमध्ये आणि प्रभू येशूच्या विश्वासामध्ये आम्ही कव्हर करतो, कारण आमच्या पोटचं फळ आशीर्वादित आहे. आमच्या संपत्तीची, आमच्या कामामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीची, आमच्या कुटुंबाची आणि आमच्या लेकरांची परमेश्वर त्याच्या करुणेने आमच्या कल्याणासाठी अभिवृद्धी करत आहे. आम्ही राष्ट्रांना उसने देऊ, पण आम्हाला कुणाकडून हे उसने घ्यावे लागणार नाही, कारण जसा प्रभू येशू आहे तसे आज आम्ही या जगात आहोत. परमेश्वर देव, आम्ही विश्वासाने तुझं आरोग्य स्वीकारतो, तुझे आशीर्वाद स्वीकारतो आणि ज्याप्रमाणे आमचा आत्मा सुस्थित आहे तसं आम्हाला सर्व बाबतीत सुस्थिती आणि उत्तम आरोग्य मिळावं अशी तुझी इच्छा आहे. ते आम्ही विश्वासाने स्वीकारतो आणि तुझ्या सुवार्ता सांगण्यासाठी आम्ही आमचं मुख आणि आमचा जीव समर्पित करतो. होय प्रभू येशू, आज आम्ही तुझं सर्वोच्च, सर्व सामर्थ्यशाली नाव इथं घोषित केलेलं आहे. आकाशाखाली पृथ्वीवर दुसरं कोणतंच नाव नाही की ज्या नावामध्ये तारण आहे. केवळ नासोरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तारण आहे. आणि आज ते सामर्थ्यशाली नाव आम्ही इथं घोषित केलेलं असताना, प्रभू येशू आम्ही तुला उंचावलेलं आणि गौरवलेलं असताना आम्ही विश्वासाने घोषणा करतो की प्रत्येक समस्या दूर झालेली आहे, प्रत्येक बंधन तुटलेलं आहे, प्रत्येक अडखळण दूर झालेलं आहे, प्रत्येक आजार बरा झालेला आहे. आणि आपा पिता तुला धन्यवाद देतो, कारण तू गौरवला गेलेला आहेस. प्रभू येशू तुला धन्यवाद देतो, तू गौरवला गेलास. पवित्र आत्म्या तुला धन्यवाद देतो, कारण तू कार्य सिद्धी केलेली आहेस. पुन्हा एकदा आपा पिता प्रत्येकाला, ह्या मंडळीला आणि आमच्या कुटुंबाला प्रभू येशू तुझ्या नावात पित्याच्या चरणाजवळ समर्पित करून तारणारे प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विनंती केली म्हणून तू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थँक यू.